नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाठ क्रमांक 15 लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम मधील शेवटचा टॉपिक शिकूया। यामध्ये केमिकल कंट्रोल हा जो एक महत्त्वाचा पार्ट आहे त्याविषयी माहिती मी तुम्हाला देणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण नर्वस सिस्टम शिकलेली आहात। नर्वस सिस्टममध्ये आपण दोन प्रकारचे कंट्रोल सिस्टम बघितले होते, एक नर्व्स कंट्रोल आणि दुसरं केमिकल कंट्रोल। तर नर्व्स कंट्रोलमध्ये आपण वेगवेगळे अनुभव आपण शिकलेले आहात की नर्व्स कंट्रोलमध्ये सर्वात महत्त्वाचा जो भाग आहे ब्रेन असतो आणि ब्रेनचे 4 पार्ट, त्याच्यानंतर सेरेब्रम, सेरेबेलम, मेडुला ऑब्लांगेटा, स्पायनल कार्ड याविषयीची माहिती आपण घेतली होती आणि त्यांचे फंक्शन बघितले होते। त्यांचे फंक्शन काय आहे, शरीरामध्ये कशा पद्धतीने कुठल्याही बाहेरच्या स्टिम्युलेशनने ॲक्टिवेट करतात किंवा कशा पद्धतीने त्यांना प्रतिसाद देतात याविषयीची माहिती आपण बघितली होती। तर दुसरा जो भाग आहे शरीरामध्ये जे शरीरातील कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन करण्याचं काम शरीरामध्ये काही विशिष्ट प्रकारचे केमिकल्स घडवून आणतात आणि ते केमिकल्स म्हणजेच हार्मोन्स ज्याला म्हणतो आपण, तर ते हार्मोन कंट्रोल यालाच आपण केमिकल कंट्रोल म्हणतो। आणि हार्मोन आर सिक्रेटेड बाय पर्टिक्युलरली ग्लँड, दॅट ग्लँड्स इज कॉल्ड एंडोक्राइन ग्लँड, लक्षात ठेवायचं आहे तर तुम्हाला। तर एकंदरीत तुम्हाला या ठिकाणी मी काही हे चित्र दाखवत आहे, स्लाईड तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत। या चित्रांवरून आपल्याला लक्षात येईल की या पहिल्या स्लाईडमध्ये काही तुम्हाला आनंदी चित्र, अतिशय व्हेरी हॅपी तुम्हाला जे पिक्चर दिसत आहेत, चारही चित्र जर बघितले तर तुम्हाला एक असं लक्षात येईल की हे सर्व हॅपी मूडमधले पिक्चर्स आहेत। दुसरा जर बघितले तर व्हेरी सॅड मूडमधले हे तुम्हाला चारही चित्र आहेत। आणि तिसरा जर बघितले तर काही इथे संमिश्र आहेत, म्हणजे मिक्सचर आहेत। इथे खूप आनंद झाल्यामुळे हा मुलगा उडी मारताना दिसतो आहे तुम्हाला। जिंकण्याचा आनंद या ठिकाणी वेगळा एक अनुभव, एक फील, एक जोश, एक थ्रिल वेगळा असतो ज्या वेळेला तुम्ही कुठल्याही स्पर्धेत जिंकता। अगदी त्याच्या अपोजिट ज्या वेळेला आपण कधी हरतो किंवा मनाप्रमाणे काम होत नाही, खूप माणसाला राग येतो, ॲंग्री मूडसुद्धा आपल्याला येतो। आणि कधीकधी पिटी, हा दया करुणा ज्याला आपण म्हणतो, भिकाऱ्यांना किंवा एखाद्याला मदत करण्याची जी भावना आपल्या कडनं होत असते। सो ऑल दीज आर द 3 स्लाइड्स शोविंग ए डिफरंट इमोशन। या तीनही स्लाईडमध्ये जर बघितले तर तुमचे वेगवेगळे हावभाव आहेत। इथे खूप मजेदार आनंदाचे आणि वेगळ्या मूडमधले तुम्हाला चित्र दिसतील। इथे एक खूप दुःखद, निराशाजनक तुम्हाला या ठिकाणी हे पिक्चर शो करतात। तर इथे अगदी संमिश्र आहे, राग, आनंद आणि दया, करुणा। तर हे सर्व जे शरीरातील हावभाव आहेत हे सर्व कंट्रोल करणारी यंत्रणा म्हणजेच केमिकल कंट्रोल आहे, हे लक्षात घ्या तुम्ही, सर्वात महत्त्वाचा मुद्दा। आणि हेच केमिकल कंट्रोल आपल्या शरीरामध्ये घडवून आणणाऱ्या ज्या ग्रंथी आहेत त्या ग्रंथींना आपण म्हणतो एंडोक्राइन ग्लँड। इट इज व्हेरी सिम्पल। आणि याच एंडोक्राइन ग्लँडमधून जो सिक्रेशन होतो त्यालाच म्हणायचं हार्मोन्स, लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, हार्मोन्स। आणि हे हार्मोन आपल्या शरीरातील वेगवेगळे प्रसंगानुरूप आपल्या शरीराला कंट्रोल करण्याचं, कोऑर्डिनेट करण्याचं काम हे साधारणपणे हार्मोन करत असतात आणि याची माहिती आपल्याला असणे गरजेचं आहे। दॅट्स वाय इट इज इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात घ्यायचं आहे आपल्याला या ठिकाणी। कारण केमिकल कंट्रोल आपल्याला लक्षात येईल की कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन इन अवर बॉडी इज आल्सो ब्रॉट विदाउट द हेल्प ऑफ सर्टन केमिकल सबस्टन्स that is called a hormone, लक्षात ठेवायचं आहे। and hormones are secreted by endocrine gland and this gland also called a ductless gland। आता यांना डक्टलेस ग्लँड का म्हणतात, कारण जे एंडोक्राइन ग्लँड आपल्या शरीरामध्ये आहेत वेगवेगळ्या भागामध्ये, तर लक्षात येईल आपल्या की आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये असणारे जे एंडोक्राइन ग्लँड आहेत या ग्लँडमधून निघणारा जो हार्मोन आहे, स्त्राव आहे, हा सरळ रक्तामध्ये मिसळतो। यांना कुठलीही वाहिनी किंवा डक्ट अटॅच नसते। त्याच्यातून निघणारा जो स्त्राव असेल, सिक्रेशन असेल, सो दॅट्स डायरेक्टली मिक्स विथ द ब्लड, एकदम रक्तामध्ये मिसळतो आणि डायरेक्ट संपूर्ण शरीरभर सर्क्युलेट झाल्यामुळे आपल्या शरीराला कंट्रोल करण्याचं काम खास करून हे हार्मोन्स करत असतात, लक्षात ठेवायचं आहे। म्हणजे दे आर डायरेक्टली
release actually that hormone release into the blood circulation, and thus these endocrine glands are present at a specific location in your body. Their secretion reach all part of the body via blood. शरीराच्या सर्व भागांपर्यंत हार्मोन्स जे आहेत हे ते अप्रोच होत असतात. हार्मोन्स संपूर्ण शरीरभर पसरत असतो आणि त्यानुरूप आपल्या शरीरांकडनं ती प्रतिक्रिया आपण व्यक्त करत असतो. हे अतिशय महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. खास करून endocrine gland along with the nervous system are responsible for a control and coordination in our body. नर्वस सिस्टम सोबत केमिकल कंट्रोल किंवा एंडोक्राईन ग्लँडमधून निघणारा जे हार्मोन्स आहेत ज्याद्वारे शरीर कंट्रोल करण्याचे काम, शरीराला एक कंट्रोल करण्याचं काम या ठिकाणी महत्त्वाची भूमिका आहे केमिकल कंट्रोलद्वारे होत असते. हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. आणि दॅट्स वाय दॅट एंडोक्राईन ग्लँड प्लेईंग अ मेजर रोल इन ए कोऑर्डिनेशन ऑफ अवर बॉडी. आपल्या शरीरामध्ये शारीरिक कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन करण्याचं काम हे एंडोक्राईन ग्लँड करत असतात. मग चला तर आपण बघूया एंडोक्राईन ग्लँड आपल्या शरीरामध्ये नेमके कोणत्या कोणत्या भागात आहेत. तर तुम्हा सर्वांना लक्षात येत असेल सर्वात महत्त्वाचा जो पार्ट आपला वरचा जो ब्रेन आहे, या ब्रेनमध्ये महत्त्वाच्या 3 एंडोक्राईन ग्लँड आपल्याला दिसतात. लक्षात घ्या, हायपोथॅलमस, पिनियल ग्लँड आणि पिट्युटरी ग्लँड. तर या पिट्युटरी ग्लँडला महत्त्वाची ग्लँड मानलं जाते. याला मास्टर ग्लँडसुद्धा म्हणतो आपण, कारण या संपूर्ण शरीरातील ज्या काही ग्रंथी आहेत यांना कंट्रोल करण्याचे जे काम आहे पिट्युटरी ग्लँड करते. लक्षात ठेवा. म्हणजे यामधून निघणारा जो हार्मोन्स असेल याच हार्मोनमुळे बाकी ग्रंथींमधील बाकी ज्या काही एकंदरीत एंडोक्राईन ग्लँड आहेत त्या स्टिम्युलेट होतात आणि ते आपले हार्मोन्स सिक्रेट करतात. सो दॅट्स वाय पिट्युटरी ग्लँड इज द मोस्ट इम्पॉर्टंट ग्लँड इन अ केमिकल कंट्रोल, आर वी कॅन से इट इज ए हार्मोन सिस्टम. हार्मोन सिस्टममध्ये हे अतिशय महत्त्वाची ग्लँड समजले जाते. आणि त्याच्यानंतर दुसरा या ठिकाणी मुद्दा जर बघितले तुम्ही तर लक्षात येईल आपल्याला की या ठिकाणी गळा जो भाग आहे आपला गळा, या गळ्यामध्ये थायरॉईड ग्लँड आणि पॅराथायरॉईड ग्लँड असते. त्याच्यानंतर त्याच्या खाली अगदी थायमस ग्लँड, त्याच्यानंतर अगदी किडनीच्या वर इथे या ठिकाणी तुम्हाला दिसेल एड्रिनल ग्लँड या ठिकाणी आपल्याला दिसतात. आणि त्यानंतर त्याच्या खाली जर तुम्ही बघितले सर्वात महत्त्वाचा एक फरक आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. तो फरक म्हणजे ओव्हरी या ठिकाणी आपल्याला दिसते आहे. तर ओव्हरी साधारणपणे जी आहे ही फक्त फिमेलमध्ये ओव्हरी असते. लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला. ही जी एंडोक्राईन ग्लँड आहे फिमेलमध्ये असते. तर टेस्टीज ज्या असतात फक्त मेलमध्ये असतात. पुरुषांमध्ये टेस्टीज असतात आणि स्त्रियांमध्ये फिमेल ग्रंथी असतात. म्हणजे ओव्हरऑल तुमच्याला लक्षात आलं असेल की शरीराच्या ब्रेनपासून तर अगदी किडनीपर्यंत वेगवेगळ्या भागामध्ये या ठिकाणी एंडोक्राईन ग्लँड आहेत. आणि या एंडोक्राईन ग्लँडमधून जो सिक्रेशन होतो त्या सिक्रेशनला आपण हार्मोन्स म्हटलेला आहे. आणि या हार्मोन्सचे मग आपण बघूया की नेमके फंक्शन्स काय आहेत. तर तुम्हाला फंक्शन्स अतिशय हा एक महत्त्वाचा चार्ट शेवटी दिलेला आहे. लक्षात ठेवा. एंडोक्राईन ग्लँड लोकेशन अँड इम्पॉर्टंट फंक्शन. जसं पहिला आहे हायपोथॅलमस, नंतर पिट्युटरी ग्लँड आहे, थायरॉईड ग्लँड आहे, पॅराथायरॉईड ग्लँड आहेत. लोकेशन दिलेलं आहे कुठे नेमके आहेत ते, त्याच्यानंतर कुठले हार्मोन्स सिक्रेट करतात ते, आणि त्याच्यानंतर त्यांचे फंक्शन. व्हेरी IMP फंक्शन माहीत असणे आवश्यक आहे. हार्मोन कोणते सिक्रेशन करतात हे माहीत असणे आवश्यक आहे. तर लक्षात येईल तुम्हाला हायपोथॅलमस आणि पिट्युटरी ग्लँड हे तुम्हाला सांगितलं आहे की अगदी ब्रेनमध्ये आहेत. आपला जो मानवी ह्युमन ब्रेन आहे या ह्युमन ब्रेनमध्ये आपण जर बघितले तुम्ही तर लक्षात येईल की या ह्युमन ब्रेनमध्ये महत्त्वाचे 3 ग्लँड तर या ब्रेनमध्ये आहेत. लक्षात घ्या तुम्ही, हायपोथॅलमस, पिट्युटरी आणि पिनियल ग्लँड. आणि म्हणून या ठिकाणी हायपोथॅलमसचं फंक्शन काय आहे, कंट्रोल द पिट्युटरी ग्लँड. पिट्युटरी ग्लँडमधून निघणारे जेवढे हार्मोन्स आहेत त्या हार्मोन्सवर कंट्रोल करण्याचं काम जे आहे या हायपोथॅलमसमधून निघणारा हार्मोन करत असतो. हा सर्वात महत्त्वाचा. आणि सर्वात महत्त्वाची ग्रंथी जर कोणती असेल आपल्या शरीरामध्ये तर ती आहे पिट्युटरी, ज्याला पीयूष मराठीमध्ये म्हणतात. इट इज अ मास्टर ग्लँड. वाय? बिकॉज इट कंट्रोल ऑल endocrine glands
स्टिम्युलेशन ॲक्टिव्हिटी. आपल्या शरीरातील जेवढे बहुतांश एंडोक्राईन ग्लँड आहेत त्या सर्व बहुतांश एंडोक्राईन ग्लँडला स्टिम्युलेट करण्यासाठी जो लागणारा हार्मोन आहे, फॉलिकल स्टिम्युलेटिंग असेल किंवा इतर जे आहे, हे सर्व हार्मोन्स जे असतील हे हार्मोन्स हे पिट्युटरी ग्लँडमधून निघतात. आणि म्हणून इथे जर बघितले तुम्ही तर लक्षात येईल ग्रोथ हार्मोन आहे, ज्याचं नाव आहे एड्रेनोकार्टिकोट्रॉपिक हार्मोन, थायरॉइड स्टिम्युलेटिंग आहे, प्रोलॅक्टिन फॉलिकल स्टिम्युलेटिंग आहे, ल्युटिनायझिंग हार्मोन आहे, ॲक्सिटोसिन आहे, अँटी डायुरेटिक हार्मोन आहे. सो ऑल these आर द व्हेरी इम्पॉर्टंट हार्मोन्स विच रिलेटेड विथ डिफरंट फंक्शन, वेगवेगळ्या फंक्शनशी जुळलेले हार्मोन आहेत. आपल्या शरीराचे जे हाडांची ग्रोथ आहे हे कंट्रोल करणारे हार्मोन, ग्रोथ हार्मोन ज्याला म्हणतो आपण. स्टिम्युलेट द ॲड्रिनल ग्लँड, ॲड्रिनल ग्लँडला जी किडनीवर असणारी ग्लँड आहे त्याला कंट्रोल करणारा हार्मोन आहे ॲड्रेनोकार्टिकोट्रॉपिक. त्याच्यानंतर थायरॉईड, आपल्या गळ्यामध्ये असणारी थायरॉईड ग्रंथीला स्टिम्युलेट करणारा थायरॉईड स्टिम्युलेटिंग हार्मोन असतो. त्याच्यानंतर स्टिम्युलेटिंग मिल्क प्रोडक्शन, ज्यावेळेला बाळ जन्माला येतो तर आईला दुग्धग्रंथी स्टिम्युलेट करण्यासाठी आवश्यक असणारा हार्मोन प्रोलॅक्टिन फॉलिकल हार्मोन असतो महत्त्वाचा. त्याच्यानंतर कंट्रोल ऑफ गोनॅड्स आहे. त्याच्यानंतर मेन्स्ट्रस सायकल, मासिक पाळी आणि ओव्हुलेशन, एग्स फॉर्मेशन, खास करून स्त्रियांमध्ये जे कंट्रोल करणारा हार्मोन्स असतो ल्युटिनायझिंग हार्मोन्स, हा अतिशय महत्त्वाचा आहे. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आहे. आणि आपल्या शरीरातील पाण्याची लेवल मेंटेन करण्यासाठी अँटी डायुरेटिक हार्मोन जो असतो हा सुद्धा महत्त्वाचा हार्मोन रेग्युलेट करणारा म्हणजे पिट्युटरी. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट ग्लँड. ही अतिशय महत्त्वाची ग्लँड आपल्याला लक्षात येईल, कारण याच्यातील बहुतांश हार्मोन्स कंट्रोल करण्याची भूमिका आहे पिट्युटरी ग्लँडमधून निघणाऱ्या हार्मोनवर अवलंबून आहे. तर हा माहीत ठेवायचा आहे आपल्याला. त्याच्यानंतर आपण तिसरा जर बघितले या ठिकाणी तर थायरॉईड ग्रंथीमधून असते. या थायरॉईड ग्लँडमधून आपल्याला माहीत आहे तिसरा जो या ठिकाणी दिसतो थायरॉक्सिन आणि कॅल्सिटोनिन निघतो. इट्स कंट्रोल द बॉडी अँड मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज अँड कंट्रोल मेटाबॉलिझम अँड कॅल्शियम लेवल ब्लड. हा एक महत्त्वाचं काम थायरॉईड ग्रंथीमधून होत असतो, हे माहीत असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर पॅराथायरॉईड त्याला सोबत आहे, जे मेटाबॉलिक कॅल्शियम आणि फॉस्फरस कंट्रोल करण्याचं काम पॅराथायरॉईड करतो. आणि त्यानंतर यामध्ये पँक्रियाज एक लक्षात घ्यायचं आहे की पँक्रियाज जी ग्रंथी आहे आपल्या शरीरामध्ये, खास करून त्याच्यामधून निघणारा जो इन्शुलिन आहे, बऱ्याचदा आपण एक तो डायबिटीस किंवा ज्यांना शुगरचा आजार असतो तर त्यांच्यामध्ये इन्शुलिनची लेवल कमी असते. इन्शुलिनची मात्रा कमी जर झाली तर त्या अशा व्यक्तींना आपण डायबिटीस आहे असं समजतो. तर हे जे इन्शुलिन आहे, इन्शुलिन हे पँक्रियाज या ग्लँडमधून सिक्रेट होते. आणि बहुतांश याच्यामधून इन्शुलिनसोबत वेगवेगळे हार्मोन्ससुद्धा आहेत या ठिकाणी, ग्लुकोगॉन, त्याच्यानंतर सोमॅटोस्टेनिन, पँक्रियाटिक पॉलिपेप्टाईड. तर हे संपूर्ण लिव्हरशी रिलेटेड जेवढ्या ॲक्टिव्हिटीज आहेत महत्त्वाच्या आपल्या शरीरामधील डायजेशन आहे, ब्लड सर्क्युलेशनशी किंवा वेगवेगळे ग्लायकोजन कंट्रोल इंटू द ग्लुकोज आहे, कन्वर्ट एक्सेस ब्लड सर्क्युलेशन किंवा ब्लड ग्लुकोज इंटू द ग्लायकोजन असेल, इन्शुलिन अँड ग्लुकोगॉन आहे कंट्रोल ऑफ. त्याच्यानंतर इंटेस्टाईन मूवमेंट कंट्रोल मेकॅनिझम असेल किंवा सिक्रेशन ऑफ पँक्रियाटिक ज्यूस, जेवण झाल्यानंतर अन्नाचे पचन होण्यासाठी जे पँक्रियाटिक ज्यूस पाहिजे त्याचं सिक्रेशन असेल, हे सर्वच हार्मोन या ठिकाणी करत असतात. त्यानंतर पुढचं आहे ॲड्रिनल ग्लँड. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ॲड्रिनोलाइन जे हार्मोन असतो अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की ड्युरिंग द क्रायसिस अँड इमोशनल सिच्युएशन इट्स कंट्रोल अवर बॉडी. आपल्या शरीराला अत्यंत कठीण प्रसंगी अचानक कुठली ज्या वेळेला घटना घडते, मग ते भावनिक असेल किंवा संकटकालीन स्थितीत असेल, तर अशा स्थितीमध्ये शरीराला सांभाळण्यासाठी काही हार्मोन्स सिक्रेट होतात. ॲड्रिनोलाइन जो हार्मोन आहे हा अतिशय महत्त्वाचं काम करतो आणि शरीराचं कंट्रोलिंग करण्याचं काम करतो, एवढं लक्षात ठेवा या ठिकाणी. शिवाय सोडियम पोटॅशियम जे क्षार आहे त्याचं स्टिम्युलेशन मेटाबॉलिझम करण्यासाठी याचा उपयोग होतो.
त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं शरीरामध्ये जे 2 मुद्दे आहेत, ओव्हरी आणि टेस्टीज. तर ओव्हरीज ही ग्रंथी फक्त फिमेलमध्ये असते, हे सांगितलं आहे मी तुम्हाला. आणि त्याच्यानंतर जे टेस्टीज असते फक्त ती मेलमध्येच असते. हे हे तुम्हाला मी या ठिकाणी एक्सप्लेन केलं होतं. ही ओव्हरीज आहे फिमेलमध्ये फक्त, आणि मेलमध्ये फक्त टेस्टीज आहे. तर यांचं मेन फंक्शन आपण जर बघितलं तर लक्षात येईल की मेन फंक्शन ऑफ ओव्हरीजचं मेन फंक्शन काय असतो की ज्या वेळेला मुलं तारुण्यावस्थेत पदार्पण करतात, वेन दे क्रॉस द 10 year old, 10 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये या ओव्हरीमधनं जे हार्मोन्स सिक्रेट होते त्याला आपण इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन म्हणतो. लक्षात ठेवायचं आहे ओव्हरीमधून. आणि याचमुळेच खास करून मेन्स्ट्रस सायकल, मासिक पाळीला सुरुवात होते. त्याच्यानंतर स्टिम्युलेट द ग्रोथ ऑफ एंडोमेट्रियम, ग्रोथ ऑफ सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर इन वुमन. त्याच्यानंतर प्रिपेअर द एंडोमेट्रियम फॉर कन्सेप्शन अँड मेंटेन द प्रेग्नन्सी. म्हणजे ओव्हरऑल एक माता म्हणून त्या स्त्रियांमध्ये किंवा शारीरिक जी जडणघडण असते ती त्याची तयारी, एग्ज फॉर्मेशनपासून मासिक पाळीपर्यंतच्या ज्या प्रोसेस आहेत त्या सर्व प्रोसेस या दोनही हार्मोनच्या प्रभावाखाली होत असतात, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. आणि नंतरचं आहे टेस्टीज. तर टेस्टीजमध्ये खास करून टेस्टोस्टेरॉन हार्मोन, व्हेरी IMP लक्षात ठेवा. हे हार्मोनची नावं माहीत ठेवा. इथे इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन, इथे टेस्टोस्टेरॉन. टेस्टोस्टेरॉनचं काम काय आहे तर ज्यावेळेला मुलं तारुण्यावस्थेत पदार्पण करतात तर जे कॅरेक्टर आहेत आणि जे खास करून पुरुषांमध्ये पिता बनण्यासाठी आवश्यक असणारे स्पर्म फॉर्मेशनची जी प्रोसेस असते ती या टेस्टोस्टेरॉनमुळे सुरुवात होते. आणि जे सेकंडरी कॅरेक्टर पुरुषांमध्ये आपल्याला दिसतात या वयामध्ये, दाढी मिशी येणे, त्याच्यानंतर आवाज घोगरा होणे, हे सर्व कॅरेक्टर जे आहेत हे टेस्टोस्टेरॉनमुळे शरीरामध्ये आपल्याला दिसायला लागतात. ते आपल्या हातामध्ये नसते. हे नैसर्गिक एक नियम आहे की ज्या वेळेला आपण 10 वर्ष पूर्ण करतो आणि तारुण्यावस्थेत पदार्पण करतो तर या सर्व बाबी आपल्याला या हार्मोन्समुळे आपल्या शरीरामध्ये कंट्रोल होत असतात. तर या गोष्टी आपण माहीत असणे आवश्यक आहे. एकंदरीत अशा पद्धतीने ओव्हरऑल काही महत्त्वाचे हार्मोन्स आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. व्हाय इट इज कॉल्ड एंडोक्राईन ग्लँड आपण शिकलेला आहे. एंडोक्राईन ग्लँडमधून निघणारा जो स्त्राव आहे त्याला आपण हार्मोन म्हटलेला आहे. आणि हेच हार्मोन लक्षात ठेवा आपल्या शरीराच्या सर्व ज्या काही इमोशन्स आहेत, भावना आहेत, हे कंट्रोल करत असतात. लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही आम्ही असे का वागतो या प्रश्नाचे उत्तर लक्षात घ्या. तुम्हाला राग येत असेल तरी तुमच्या शरीरामध्ये त्या पद्धतीचं इमोशन्स तयार होत असताना हार्मोन बॉडी बॅलन्स करत असतात. एखाद्या वेळेला दुःखद घटना झाली, आपल्या मनाप्रमाणे निराशाजनक किंवा आपल्या मनाप्रमाणे काम झालं नाही तर आपल्याला निराशा येते. त्यावेळेलासुद्धा आपलं शरीर जे आहे अतिशय नर्वस सिस्टममध्ये एक अतिशय निराश अवस्थेमध्ये असतो आपण, त्यालाही हार्मोन्स कारणीभूत आहेत. आणि जेव्हा तुम्ही प्रफुल्लित असता, आनंदित असता, अतिशय हॅप्पी मूडमध्ये असता त्यालासुद्धा हार्मोन्स कारणीभूत आहेत, एवढं माहीत ठेवा. या सर्व सिस्टमला आपण नाव दिलेलं आहे केमिकल कंट्रोल. तर केमिकल कंट्रोल इट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक इन दिस लेसन. कारण आपल्या शरीरामध्ये नर्वस कंट्रोलसोबत केमिकल कंट्रोलसुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे ज्यामुळे शरीराचे नियंत्रण सुव्यवस्थित होते. तर या ठिकाणी आज आपण थांबूया आणि याच पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी या पाठावरचे मुद्दे आणि इतर गोष्टी समजून लिहायच्या आहेत. एकंदरीत जे इमोशन्स किंवा इतर जे आपण बघितले याला कारणीभूत कोण आहेत तर हे आपल्या लक्षात आलं असेल. हे सर्व हार्मोन्स रिस्पॉन्सिबल आहेत आणि हे हार्मोन्स स्टडी म्हणजेच केमिकल कंट्रोल आहे. ओके. तर आज आपण इथे हा पाठ संपवू. धन्यवाद. थँक्यू.